टीकाकारांनी आपल्या बुद्धीचे प्रथम मोजमाप करावे. उद्धव ठाकरे दिल्लीत येणार म्हटल्यावर विश्वगुरू धापा टाकायला लागतात. त्यांना कंप सुटतो. अंधभक्तांनी प्रथम हे परीक्षण करावे. नंतर स्वर्गीय बाळासाहेबांनी तत्कालीन गृहमंत्री अडवाणी यांची मुंबई सर्किट हाऊसवरती भेट घेऊन तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री यांची गोध्रा कांड संबंधी पाठराखण केली नसती तर आज विश्वगुरू पदावर कोण बसले असते. उद्धव ठाकरे यांच्या झंझावाताने लोकसभेला महाराष्ट्रात तरी पछाड मिळाला. काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातमध्ये जोर लावला असता तर आताचे सरकार नक्कीच तेव्हा डम्पिंग झाले असते. शिवसेनेसाठी सगळी घटनात्मक आयुधे वापरली तरी सुप्रीम कोर्टात ठाकरेंनी बागींना लगाम घातला आहे. बेलगाम झाल्यानंतर परिणाम काय भोगावे लागतात हे प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून जरूर अनुभवा. दिल्लीत जाऊन ठाकरे काय करणार ते लवकरच कळेल. कोरोनामध्येच ठाकरेंनी काय केले याची दखल सुप्रीम कोर्ट व विश्वगुरूंनी सुद्धा घेतली. त्यामुळे दिल्ली आपल्याच बापाची या भ्रमात कोणीही राहू नये. सध्या तरी केंद्राला भिडणारा एकच नेता देशात आहे, त्यांना उद्धव ठाकरे म्हणतात. त्यामुळे टीकाकारांनी फार उछलकूद करू नये. हाडे मोडली तर जुळायला जरा वेळ लागतो. मित्रहो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या GDP बद्दल बोलतात आणि महाराष्ट्र जर स्वतंत्र देश असता तर कितवी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची असती ते छाती ठोकपणे सांगतात. परंतु मुंबईच्या GSTवर दिल्ली शहर मौज मजा मारतात आणि इतर राज्यातले लोक ढेकर देऊन हजम करतात. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांचे पाय चेपतात दिल्लीत जाऊन. ते त्यांनी प्रथम पाहावे. महाराष्ट्र स्वतंत्र देश हवा असेल तर यापुढे आम्ही सगळी जनता मिळून तुमचे समर्थन करू आणि तुम्हीच व्हा स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र स्वतंत्र देश व्हावा का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.